सहलीला जायचं सहलीला 8,000चे जायचं फार्म हाऊसला. पोरं 5 फार्म हाऊस 8,000चा. साल्टी गेली तरी चालेल. आज आम्हाला 2 माणसांनी दिलेले एक कल्टी आणि पाहू शकता चेहरे कसे झालेले आहेत त्यामुळे आम्हाला बसला फटका. चेहऱ्यांची निघाले साल्टी. तर गाईज तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. आणि आज आम्ही चाललो आहोत कुठे? फार्म हाऊसला. काय जोश आहे. गटारी स्पेशल ब्लॉग असणार आहे हा. उद्या आहे गटारी, आज आहे मंगळवार, आमचा उपवास. पनीर बुर्जी आणि ग्रीन सलाड. आज आम्ही तुम्हाला चीज क्यूब चेरी पायनॅपल. हा आहे आमचा गौरव. नाही, थांब लाईन वाईज जाऊ चला. हा आमचा सर्वात मोठा भाऊ मिस्टर अजित पाटील. त्यानंतर आमचा बंडू छोट्यात छोटा. नाही 2 नंबरचा. 3 नंबरचा आहे आमचा गौरव. त्यानंतर मी आणि सर्वात छोटा आमच्यात आहे हार्दिक पांड्या. आम्ही भाऊ चाललोय सर्व कझिन्स. त्यामुळे यात सायली नसणार आहे. ब्लॉग बघून शॉप घेतलाय एक पेनच्या अलीकडे. कशाला? तर फळं घ्यायला. आणि फळं काय घेतो तर आंबा. एक आंबाच 1 किलो. अरे यो टरबूज आहे. एलॉन मस्क आपण पाहू शकतो. एलॉन मस्क आहे इथे फळं घेत होतो या मावशींकडून. तर मावशी लाजते पण मावशीने आम्हाला पोरांना सर्वांनाही केली दिली खायला. पोरांनो खा केली खा. थँक्यू दोघांना पण. हा मावशीचा पोऱ्या. जर तुम्ही या रस्त्याने ट्रॅव्हल करत असाल तर आपल्या मावशीकडे थांबून फळं घ्या. पाहू शकता तुम्ही कसा नागमोडी वळणाचा रस्ता आहे. बारिश पण फुल आहे इथे. एकदम घनदाट जंगलातून आम्ही चाललेलो आहोत फार्म हाऊसला. गाईस फायनली आम्ही पोहोचलो आहोत आमच्या फार्म हाऊसवर. चल लवकर फार्म हाऊस दाखवू आपण यांना. हा पहा असं सुंदर असा फार्म हाऊस आहे. हा पहा गाईज फार्म हाऊस आमचा. बाहेरून व्ह्यू दाखवतो तुम्हाला. याच्या मागोमागच लगेच डोंगर आहे. पूर्ण धुका भरलेला आहे. तिकडे समोर स्विमिंग पूल आहे. तिकडे नंतर येऊन जातो तुम्हाला. हा इथे शेत लावलाय त्यांनी. इथं काम करतोय तोपर्यंत मी तुम्हाला दाखवतो की आजच्या मेन्यू मध्ये काय काय. चिकन, त्यानंतर आपल्याकडे आहे मटन. हे पहा बोंबील, कोलब्या आणि आजचा मेन आयटम हा पहा ढेंग्या. हा पहा कसा रस्त्या चिंबोरा आहे. फार्म हाऊसची गेली लाईट आणि आम्ही कालोखात जेवण बनवतोय डोले फोडून. जशी नको तो जास्त लोक. तर गाईस आता तुम्हाला दाखवतो आम्ही आज काय काय बनवलंय. सुरुवात करतो. ह्या भाग कोलब्या, हे बोंबील फ्राय, ही पहा आमची फळांची रांगोळी, मक्के, चिकन तंदुरी, चीज चेरी पायनॅपल, ग्रीन सलाड आणि चटणी. मटन. अरे बाप रे. आणि हा पहा मटन. कमेंट बिमेंट नाही. लाईट जेली वाटलं की. चिंबोऱ्या बाकी आहेत अजून बनवायच्या. तो प्रोग्राम थोड्या वेळानंतर. गाईस आजचा मेन्यू ढेंग्या चिंबोरा. मला बनवायचे होते एक मॉकटेल. त्यासाठी मला हवा होता ऑरेंज आणि पोमोग्रॅनेटचं ज्यूस. तर आमच्याकडे काही ज्युसर वगैरे सध्या नाही आहे इथं. तर मी ही आयडिया चालवली. हा जुगाड बघा. हा बघत हे भाई यूट्यूब. तर हा बघा जुगाड. आता तुम्हाला दाखवतो अजून ज्यूस किती निघाला. काढे डायरेक्ट फिल्टर करून बाहेर. गाईस तुम्हाला आताचा सेटअप दाखवतो. हे बघा ह्या ज्या आपण मगाशी मॉकटेल बनवल्या त्या. आणि व्ह्यू बघा समोर. नुसता धुका. आणि आपला मेन आयटम आलेला आहे पाहू शकता तुम्ही चिंबोऱ्या.
जलपरी जलपरी हे उडी मार कुठं ए, ही जलपरी जलपरी. दाढीवाली. दाढीवाली जे आलायचं भीती वाटते सकाळ ती नाही, सील मासा तो असा असा पंख आला तुला भारी वाटतं रे एक नंबर आमचा आजचा शेवटचा मेन्यू गावठी कोंबडे बनवले 2. बघा कसे चगलतायत सर्व. बघा पूर्ण एकदम काम 25 केलेलं आहे. खा बस बंड्या, खा बस बबल्या खा. तर गाईज आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. हॅलो गाईज तर आता प्रत्येकाचे चेहरे बघा. अरे अरे प्रफुल्लित. वा, रिलॅक्स. वा. यो ड्रायव्हर आमचा झोपला. रिलॅक्स करायला आलो होतो आणि मातून सॉरी दमून दमून अजून जास्त दमून चाललोय. नो कमेंट्स तू झोप. ड्रायव्हर झोपलेला आहे. फार्म हाऊसचा रिव्ह्यू द्या. बाई 900चा सिलेंडर ऑल ओके घरची घेऊन आलो बाई. तरी पण ओके फक्त सिलेंडर नव्हता फक्त सिलेंडर आणि लाईटीने सिरियसली 12 वाजवलं आणि 12 वाजताच लाईट आली. तरी चांगला होता बरोबर आहे. मंगळवारी आमचा उपवास होता. 12 वाजल्या गटारी सुरू झाली आपली आणि लाईट आली आणि आपला प्रोग्राम पण सुरू झाला तेव्हाच. पुरे थांबलीत हेटवणे धरण बघायला. माझ्या मागे बाबा हा पहा हेटवणे धरण. तो काय रे 72 रुपये. गाईस पोचलोय आम्ही फायनली घरी. आणि आमची जिरली आहे. साल्टे गेली सालटी गेली पूर्ण. तर होपसो तुम्हाला कॉन्टेंट आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप शेअर करा. सबस्क्राईब दिवसा निघलो होतो, रात्री पोहोचलो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.